नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर, जिथे आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या, संवेदनशील आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी सांगतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थायलंडमधील एका अत्याचाराच्या घटनेबद्दल आणि तिच्या साताऱ्यातील कुटुंबावर झालेल्या परिणामाबद्दल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या घटनेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकतं। आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या विषयांवर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थायलंडमधील एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभरात खळबळ माजवली आहे। या हृदयद्रावक घटनेने फक्त ती महिला नव्हे, तर तिच्या साताऱ्यात राहणाऱ्या कुटुंबावरही मोठा परिणाम झाला आहे। या घटनेचा त्या कुटुंबावर, विशेषतः तिच्या मुलावर, काय परिणाम झाला आहे, हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। ही घटना थायलंडमधील एका प्रांतात घडली, जिथे कामासाठी गेलेल्या एका भारतीय महिलेवर अत्याचार करण्यात आले। ती महिला एका कुटुंबासाठी काम करत होती, मात्र अचानक झालेल्या या अत्याचाराने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं। या घटनेच्या बातम्या भारतात पोहोचताच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। थायलंडमधील या घटनेचा सर्वात मोठा परिणाम तिच्या साताऱ्यात राहणाऱ्या मुलावर झाला आहे। एका छोट्याशा गावात राहणाऱ्या या कुटुंबाचा संपूर्ण आर्थिक भार त्या महिलेकडून येत होता। आईवर झालेल्या या घटनेनंतर मुलाचे शिक्षण, दैनंदिन गरजा आणि कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे। आईशिवाय वाढणाऱ्या मुलावर केवळ आर्थिक नाही, तर मानसिक दबावही खूप मोठा आहे। आईसोबत असलेला भावनिक आधार कुटुंबाला आता गमवावा लागला आहे। या घटनेनंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खराब झाली आहे। थायलंडमधून येणाऱ्या पैशांवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाला आता उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे। मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवणे, रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि समाजाच्या प्रश्नांना उत्तर देणे हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान बनलं आहे। साताऱ्यातील समाजाने या घटनेला संवेदनशीलतेने घेतले आहे। कुटुंबाला भावनिक आधार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी काही लोक पुढे आले आहेत। मात्र, समाजाचा एक भाग असा आहे, जो या परिस्थितीबद्दल फक्त चर्चा करत आहे, पण प्रत्यक्ष कृती करत नाही। अशा संकटात समाजाने एकत्र येऊन कुटुंबाला मदत करणं महत्त्वाचं आहे। या घटनेनंतर सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे, मात्र ती मदत खूपच अपुरी ठरली आहे। स्थानिक प्रशासनानेही मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं वचन दिलं आहे, पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही। महिलेच्या न्यायासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी थायलंडमधील कायदेशीर अडचणींमुळे न्याय मिळण्यास वेळ लागणार आहे। या घटनेचा दीर्घकालीन परिणाम त्या मुलाच्या आयुष्यावर होईल। शिक्षणात त्याचा आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता आहे। आईशिवाय वाढणाऱ्या या मुलाला भावनिक आधाराचीही गरज आहे। याशिवाय समाजाच्या प्रश्नांना उत्तर देताना त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल। या मुलाला आणि कुटुंबाला उभं करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं। सरकार, समाज आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे। थायलंडमधील या घटनेने केवळ एका कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण समाजाचं लक्ष वेधलं आहे। अशा घटनांमधून आपल्याला बोध घेण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची गरज आहे। आजचं तुमचं एक पाऊल उद्याच्या कोणाचं तरी भविष्य घडवू शकतं। मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहील। धन्यवाद।